जय भीम। बीड ते मुंबई आपला समाज आपल्या हक्कांसाठी, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी शांततेने पायी चालत होता, पण इथल्या व्यवस्थेला ती शांतता सहन झाली नाही। सुरक्षा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करून ज्या पद्धतीने हा लॉंग मार्च जो की आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात निघालेला होता त्याला अडवण्यात आलं। सर्वात पहिले मी एक आंबेडकरी पाईक म्हणून याचा जाहीर निषेध करते। मित्रांनो, हा वाद केवळ रस्त्यावरचा नाही तर आपल्या अस्तित्वाचा आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने बदर समिती स्थापन करून अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण घालण्याचा जो डाव आखलाय तो थेट आपल्या एकतेवर हल्ला आहे। आतापर्यंत 85% जास्त या उपवर्गीकरणाविरोधात हरकती नोंदवल्या गेल्या, पण तरीही आज आपला आवाज दाबण्यात येत आहे। गुन्हेगारांना मोकळं रान देणारे इथलं प्रशासन जेव्हा भीमसैनिक शांततेने आंदोलन करतात तेव्हा त्यांना मुंबईच्या वेशीवर अडवणारे कोण? बाबासाहेबांच्या संविधानाने इथल्या प्रत्येकाला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे। जेव्हा इथले प्रशासन बळ लावत असतील, जेव्हा आपल्या भीमसैनिकांवर बळ लावून त्यांचा लॉंग मार्च थांबवत असतील, ते लॉंग मार्च थांबवू शकतात पण आपल्या रक्तातील क्रांती कधीही थांबवू शकत नाही। बाबासाहेब नेहमी म्हणायचे की हक्क मागून मिळत नसतात तर ते हिसकावून घ्यावे लागतात। आज फक्त आमचा मोर्चा थांबलेला आहे, आमचा लढा नाही। जर सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा हा काळा निर्णय कायमचा रद्द केला नाही तर हा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही। आरक्षण उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे। जय भीम, जय संविधान, जय भारत।